पुढचा एक भाग येतो तो म्हणजे आयुर्वेदाने ज्याला खूप श्रेष्ठ सांगितलंय ते म्हणजे की पादाभ्यंग, ज्याला आपल्या भाषेत म्हणता येईल फूट मसाज, म्हणजे पायाला अभ्यंग करणे किंवा मसाज करणे. तर तो कुठला? तर तेलाचा आणि तुपाचा अभ्यंग करणे किंवा मसाज करणे हे खूप सुंदर रिझल्ट्स देतात. अभ्यंग करताना ग्रंथकार सांगतात की शिरश्रवण पादेषु तम विशेषेण शीलयेत. म्हणजे काय की तुम्हाला रोजच्या धावपळीमध्ये सगळ्या अंगाला तेल लावायला नाही जमलं तरी चालेल. पण पायाला, डोक्याला आणि कानाला विशेषतः तेल लावलं पाहिजे, कारण ते वाताचे स्थानं आहेत. आणि पायाचा संबंध सगळ्या शरीरातील वेगवेगळ्या अवयवांशी आहे, हे फूट रिफ्लेक्सॉलॉजीमध्ये आज सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे पायाला अभ्यंग करताना मग कशाने केला पाहिजे? तर तो एरंड तेलाने तुम्ही करू शकतात किंवा काही सिद्ध तेलं असतात, जसं वातरक्तांतक तेल नावाचं तेल मी रिकमेंड करते पेशंट्सना. ते सुद्धा जेव्हा तुम्हाला म्हणजे इव्हन हे गाऊटमध्ये सुद्धा छान काम करतं. छोट्या सांध्यांना जेव्हा सूज येते त्याच्यामध्ये सुद्धा काम करतं आणि पायाला जर अभ्यंग केला याचा, त्याचे विशेष सुंदर रिझल्ट्स आपल्याला शरीरावर दिसतात. पायाला जर तुम्ही एरंड तेलाने किंवा ह्या वातरक्तांतक तेलाने जर रोज मसाज केला, जस्ट थोडंसं घेऊन फक्त चोळायचंय आणि रात्रीच्या वेळेस झोपताना हा करायचा आहे. काशाची वाटी जर त्याच्यासोबत वापरली तर अजूनच चांगलं. शरीरात जर अतिरिक्त उष्णता असेल तर ती निघून जाते. ह्याचे फायदे काय होतात? तर संपूर्ण त्वचेतील कोरडेपणा निघून जातो. हो, पायाला तेल लावल्याने त्वचेतील शरीराच्या सगळ्या त्वचेतील कोरडेपणा कमी होतो. आणि हे शास्त्रामध्ये सांगितलंय, शास्त्रवचन आहे एवढंच नाही, तर माझ्या कितीतरी पेशंट्सनी मला फीडबॅक दिले. मी मागे सुद्धा हा उपाय सांगितला होता, की तुम्ही अशा प्रकारे तळपायाला तेल लावा आणि मग तुमचे फरक बघा, की तुमच्या शरीरातील कोरडेपणा कमी होईल पूर्ण त्वचेतील. तर ते रिझल्ट्स लोकांना मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे पायाला तळपायाला एरंड तेल किंवा वातरक्तांतक तेल दोघींपैकी कुठलंही तुम्ही लावू शकतात. तर ते जर लावलं तर शरीराची त्वचा सुंदर होण्यास मदत होते. इतकंच नाही तर पादाभ्यंगाचे महत्त्वामध्ये नेत्राची ताकद वाढते असं सांगितलंय. म्हणजे डोळ्यांसाठी सुद्धा ते हितकर आहे.